अरे पंजाब तुम्ही मगासपासून साक्षीदार आहात. जिथून आपण निघालो तिथपासून आत्तापर्यंत अत्यंत उत्साहामध्ये सुधीर खातू मित्र परिवाराचे कार्यकर्ते शिवसेनामध्ये एक दिलाने सामील झालेले आहेत. आदरणीय उद्धवजींनी सुधीर खातू यांना सुधीर खातू यांना शिवबंधन बांधून आणि गळ्यामध्ये शिवसेनेचं मफलर घालून शिवसेनेच्या परिवारात स्वागत केलेलं आहे. कुठलीही कमिटमेंट कुठलीही अट शर्त न घालता सुधीर खातू यांनी परत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह खूप शिगेला पोचलेला आहे. अशा वेळेला मी एवढंच सांगेन की शिवसेनेच्या या उत्साहाच्या परिवारामध्ये ॲडव्होकेट सुधीर खातू यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि यापुढे त्यांच्या हातून शिवसेना पक्षवाढीचं काम अधिक जोमाने होईल याची मला खात्री है. सर, आज किस तरह से सुधीर खाटू जी को शुभकामनाएं देना चाहेंगे? आज पक्ष प्रवेश हुआ उनका, बताइए। देखिए, पहले तो सुधीर खातू ये हमारे शिवसेना परिवार के ही सदस्य हैं. उनके पिताजी भी पांडुशेर खातू पहले से ही ज्येष्ठ शिवसैनिक का उन्होंने काम किया है कुर्ला में. किसी कारणवश सुधीर जी शिवसेना परिवार से दूर हो गए थे. आज हमारा एक भाई जो बाहर था वो वापस हमारे शिवसेना परिवार में आया है. मैं इस विभाग प्रमुख इस नाते एडवोकेट सुधीर खातू का शिवसेना परिवार में स्वागत करता हूं और आने वाले समय में उनके हाथों से शिवसेना पार्टी बढ़ाने का काम होगा, इसका मुझे यकीन है. चांगल्या रीतीने पूर्ण कार्यक्रम पार पडला. कुर्ल्यातील सर्व कार्यकर्ते सैनिक माझ्याबरोबर आहेत, तसंच ज्येष्ठ शिवसैनिकही माझ्याबरोबर आहेत. कोणाचा कुठेच विरोध नाही आहे आणि इथून पुढे कुर्ला वेस्ट कलिना विधानसभामध्ये उत्तम कार्य करण्याची मी खूप पाहिजे. सर, आज आपने उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना में पक्ष प्रवेश किया. सर, क्या कहना चाहेंगे, किस तरह से आपके नेतृत्व में ये शिवसेना आगे बढ़ेगी, बताइए. देखिए, मेन रीज़न है जो मराठी मानुष पे जो अत्याचार हो रहा है, आप सब जान रहे हैं. और कुर्ला के सभी मेरे साथियों ने कहा कि शिवसेना ही जो पक्ष है जिसमें रह के आप ये सब अत्याचार रुका सकते हो. और जो भी हो रहा है, जो साथी है कुर्ला के तमाम, जो कुर्ला वेस्ट के जो लोग हैं, उन्होंने मुझे बहुत ही फोर्स किया है कि हमें शिवसेना ज्वाइन करना. सर, क्या उद्देश्य को लेकर आपने शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना में प्रवेश किया है? आज उद्देश्य क्या है? सामाजिक कार्य. जो कुर्ला वेस्ट के जो मेरे साथी हैं, जो आपने देखा अभी हजारों की संख्या में यहाँ पे उपस्थित है, बस उनका काम करना है. जी सर, एक प्रश्न, चर्चा हो दिया. आज शिवसेना आजकल बहुत दिनों से इस उपक्रम को कर रहा है. क्या लगता है कितना असर जनता पर इसका पड़ेगा? जनता पे इसका इतना असर गिरा है जी कि शिवसेना शिंदे गट ने भी ये चर्चा शुरू कर दी. इतना असर किया. सर, कल ही देखा गया कि थाने में शिवसेना शिंदे गट और शिवसेना ठाकरे गट दोनों आमने सामने टकरा गए थे. चर्चा हो देखो कार्यक्रम को रोका गया. क्या कहना चाहेंगे आप? ऐसा कुछ टकराने का कुर्ला में सवाल नहीं उठा क्योंकि पूरा कुर्ला यहीं पे है, हाजिर है. जी पण कुर्ल्यातील तमाम जनता मला म्हणत होती
की खाते साहेब तुम्ही शिवसेनेतच हवे आहात, प्लस मराठी माणसावर होणारा अत्याचार सगळे जाणतायत, म्हणून तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा ही त्यांची आग्रहाची विनंती होती, म्हणून आज मी प्रवेश करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्वाचे पदाधिकारी आहेत. फक्त दोन शब्द मी उद्धव साहेबांच्या या बोलने तो दो. साधारणतः जो प्रवाह असतो राजकारणात तो विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे असतो, पण सुधीरपुरी हा प्रवाह असा उलटा फिरवलेला सत्ताधारी पक्षाकडून मी विरोधी पक्षात नाही मानणार, देशप्रेमी आणि हिंदुत्ववादी पक्षाकडे प्रवाह करून सुरू केला. आणि तुम्ही जे बोललात तीच भावना महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू, मराठी आणि जे लोकशाही प्रेमी आहेत ते आता एकवटलेच पाहिजे, कारण आता नाही तर कधीच नाही. आता जर काही हिंदुशाहीची वळवळ आपण गाठली नाही तर मग आपल्या भगवाला काही अर्थ राहणार नाही, आपल्या देशप्रेमाला काही अर्थ राहणार नाही. मला जे काही बोलायचं आहे ते मी दसऱ्याच्या आपल्या सभेमध्ये बोलणारच नाही. जास्त आता आणखी काही बोलत गेलं तर मग दसऱ्याला काय बोलणार, बोलायला खूप विषय आहे ते मी बोलणारच आहे. कारण आज मात्र मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. आणि आज जो तुमच्या हातामध्ये भगवा आहे त्या भगवाला एक त्याच्यावर तुम्ही मशाल आपल्याला चिन्ह आहे ते चिन्ह छापलेलं आहे. पण लक्षात घ्या, हा भगवा म्हणजेच मशाल. आणि हीच मशाल, हाच भगवा देशाला तर दिशा दाखवणारच आहे, पण आपल्यावरती होत असणाऱ्या अत्याचाराला जाळून टाकण्याची जो राहणार नाही ही माझी खात्री आहे. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि दसऱ्याला आपल्याला शिवतीर्थावरती भेटायचंच आहे. सगळ्यांना आमंत्रण देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सुनील भाई साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरेंचा आवाज कुणाचा? शिवसेनेचा. राऊत साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुधीर खातू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.
आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।